फक्त दीपाली जी आहे दीपालीच नॉमिनेट नाहीये. ती तुझ्यामुळे नॉमिनेट नाही. हो का मी नॉमिनेट नाही केलं तिला? तू बिग बॉस का बरं बघतो? मी बिग बॉस सध्या बिग बॉसच्या घरातलं वातावरण बघितलं तर खूप वेगळं चालू आहे. आणि काल आणि परवा जे नॉमिनेशन टास्क पार पडले गेले त्याच्यात तर असं समजून येत आहे की नॉमिनेशन टास्क हा कसा पार पडले जातोय. तू हसतो का बरं? तुला मी एक प्रश्न विचारतो. हा, सांगा. सगळे नॉमिनेटेड आहे, फक्त दीपाली जी आहे दीपालीच नॉमिनेट नाहीये. ती तुझ्यामुळे नॉमिनेट नाही. अच्छा हमको सिखा रिया है. हो का मी नॉमिनेट नाही केलं तिला? तू बिग बॉस का बरं बघतो? दया कुछ न कुछ तो गड़बड़ जरूर है. मी बिग बॉस बघतो कारण की बिग बॉस मधून काही गोष्टी शिकल्या पाहिजे म्हणून. म्हणून ती नॉमिनेट नाहीये. काय यातून शिकायला भेटलं? पण नॉमिनेशन टास्क होता, दीपालीपेक्षा अनुश्री चांगली खेळते ती नॉमिनेट आहे. पण दीपालीचा गेम एवढा चांगला नाहीये ना की ती सेफ राहील. आणि ते पण फिनालेच्या आठवड्यात सेफ राहणार आहे ती पुढच्या आठवड्यात. बिग बॉस मध्ये चांगले खेळणारेच खेळाडू सेफ राहतात असं नाहीये. तेच बिग ना. बॉस मध्ये कधी कधी GM पण असतो, गॅरंटी असते. दीपालीला गॅरंटी असेल फिनाले वीक पर्यंतची, म्हणून ती नाही, नॉमिनेट. तिला एक जो आहे टोळी टीमचा सपोर्ट म्हणजे म्हटला तरी चालेल. कारण की त्या सपोर्टमुळे ती आज सेफ आहे आणि फिनालेच्या दिशेने जवळ आहे. आणि तसं बघितलं तर गेममध्ये विशालचा आणि राकेशचा खूप मोठा राडा झाला. तर त्या राड्याचा मुद्द्यावर जर बोलायचं म्हटलं तर विशालने राकेशला धक्काबुक्की केली, डायरेक्ट मारहाणचा प्रयत्न केला. तर यावर बिग बॉसने शिक्षा डायरेक्ट घराबाहेर काढायला पाहिजे होता, अशी शिक्षा द्यायला पाहिजे होती. आधी सदस्यांसोबत असं झालं आहे, बट तसं बिग बॉसने नाही केलं. कारण की फिनाले जवळ आहे आणि जर विशालला बाहेर काढून दिलं तर मग बिग बॉस बघण्याचे जे इंटरेस्ट आहे तो लोकांमध्ये कमी होईल. मला असं वाटतं त्या धक्काबुक्कीमध्ये राकेशने पण प्रत्युत्तर दिलं. त्याच्या अगोदर ज्यांना काढलंय त्यावेळेस एकच खेळाडू दुसऱ्या खेळाडूवर हात उचलतो, त्यामुळे त्यांना बाहेर काढलंय. मागच्या वेळेस आर्याला काढलं होतं जेव्हा निक्कीवर तिने हात उचलला होता. आज निक्कीने तिच्यावर प्रत्युत्तर दिलं नव्हतं, याने प्रत्युत्तर दिल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात नाही आलं. हा, तसाही राहू शकतो. आणि तो एक मेन मोटिव्ह असतो, मोटिव्ह पण होता. हो, कारण ऍक्शनला दोघांनी रिॲक्शन केली आहे, मग बरोबर. एकाला बाहेर काढणं शक्य नाही. तर मित्रांनो, बिग बॉस रिलेटेड किंवा अशा चालू घडामोडी असतील त्याच्या रिलेटेड आम्ही असेच अपडेट घेऊन येत असतो. तर आपल्या कडक अपडेट मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ फॉलो पण करा. फॉलो नाही, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला आम्ही बाय बाय, link टेक देऊ केअर. तुम्हाला.